हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 1. श्री भगवान उवाच. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. श्री भगवान म्हणाले, कर्माच्या फळाचा आश्रय न घेता जो केवळ कर्तव्य म्हणूनच कर्म करतो तोच संन्यासी किंवा तोच योगी आहे. केवळ अग्नीशिवाय राहिल्याने किंवा कर्मक्रिया न केल्याने कोणी संन्यासी किंवा योगी होत नाही. येथे भगवंत श्रींनी कर्मयोगाचा संन्यासी आणि योगी यांच्याशी असलेला संबंध सांगितला आहे. येथे आश्रित असा शब्द वापरला आहे. कर्म केल्यावर जो मोबदला मिळतो त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो. यामुळे कर्माच्या मोबदल्याचे आपण आश्रित असतो. अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा सर्वांनाच असतात. संन्यासी आणि योगी हेही याला अपवाद नाहीत. परंतु याचा अर्थ कर्माच्या फळाचा म्हणजेच कर्मापासून मिळणाऱ्या मोबदल्याचा किंवा फायद्याचा विचार करून कर्म करायचं असा होत नाही. कर्म हे कर्म करायचं म्हणून करावं. त्यापासून किती द्रव्य मिळणार आहे त्यावर कर्म करणं किंवा कर्माचा दर्जा अवलंबून ठेवू नये. शिक्षकांनी उत्तम प्रकारे विद्यादान करावे. कलाकाराने उत्तम प्रकारे कला सादर करावी. व्याख्यात्याने व्याख्यान प्रवचन विद्वत्ता प्रचूर असेच द्यावे. जे मिळेल तो प्रभूचा प्रसाद म्हणून त्याचा आनंदाने स्वीकार करावा. पूर्वी आपले ऋषी गुरुकुल पद्धतीने शिक्षण देत असत. शिक्षण संपल्यावर गुरु शिष्याकडून शिष्य जे काही देईल ती गुरुदक्षिणा म्हणून मोठ्या आनंदाने घेत असत. एकेकाळी उपाध्ये गुरुजी धार्मिक कार्याची दक्षिणा सांगत नसत. यजमान जे देतील ते मोठ्या समाधानाने घेऊन आशीर्वाद देत असत. कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावं. जे मिळेल त्यात सुख समाधानाने राहावं. कर्माचं फळ हे भौतिक असतं. त्याच्या अंकित होऊन त्यात गुरफटून राहू नये. कर्माच्या फळाची आसक्ती ठेवू नये. अशा प्रकारे अनासक्त कर्म करणारा संन्यासी किंवा योगी होय. कर्म केवळ कर्तव्य म्हणूनच करायचं आहे. म्हणजेच कर्तव्य कर्म तेवढंच करायचं आहे. नसते उद्योग करायचे नाहीत. प्रथम म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कर्म करावं. स्वकमाई न करता दुसऱ्याच्या जीवावर ऐतखाऊ जगू नये. दुसरं म्हणजे स्वतःवरील कौटुंबिक किंवा तत्सम जबाबदारी पार पाडण्यासाठी कर्म करावं. जबाबदारीची जाणीव ठेवावी. ती झटकून त्यापासून पळून जाऊ नये. तिसरं म्हणजे सामाजिक जाणीव असावी. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे असतो. समाजहितासाठी कर्म करावं. चौथे म्हणजे राष्ट्रासाठी कर्म करावं. राष्ट्रहित जपणं हे आपलं कर्तव्य आहे. चैनीसाठी मौजमजा करण्यासाठी कर्म करू नये. प्राप्त स्वकर्मच करावं. कर्म स्वधर्म पाळूनच झाले पाहिजे. जीवन जगताना स्वकर्म आणि स्वधर्म बदलत असतो याची जाणीव ठेवावी. तो आपोआप बदलला तर बदलू द्यावा. अर्थप्राप्तीसाठी किंवा अन्य उपभोगांसाठी अशा बदलाच्या विरुद्ध वागू नये. असे कर्म करणारा संन्यासी किंवा योगी असतो. निरग्नी असा शब्द वापरला आहे. अग्नीशिवाय राहणारा. अनेक जण सर्वसंग परित्याग करून संन्यासी योगी होऊ पाहतात. एखाद्या आश्रमात मठात पळून जायचे. तेथे आयते शिजवलेले अन्न मिळते ते खायचे. स्वतःला शिजवायला नको. स्वतःचा भार अप्रत्यक्षपणे समाजावर टाकायचा. कष्टाचा यज्ञ पेटवावा तेव्हा गरजेपुरते मिळते. शारीरिक मेहनतीने घाम गाळावा तेव्हा पोट भरतं. असे न करणारा संन्यासी किंवा योगी असू शकत नाही. अक्रिय म्हणजे कामचोर. प्रत्येकात काम करण्याची क्षमता असते. ती कमी अधिक असू शकते. पण प्रत्येकजण काही ना काही काम नक्की करू शकतो. परंतु काम करण्याचा आळस असतो. आयतं मिळाल्यास हवं असतं. इतरांनी कष्ट करून आपलं पोट भरावं अशी अपेक्षा असते. स्वतःला कष्ट घ्यायला नको असतात. मेहनतीचे पहाड फोडावे
तेव्हा पोट भरतं. प्रत्येकाने काम करूनच स्वकष्टाचं मिळवूनच खायला पाहिजे. आपला भार समाजावर टाकू नये. असं करणारा संन्यासी किंवा योगी असू शकत नाही. येथे संन्यासी आणि योगी यासंबंधी थोडी माहिती घेऊया. वास्तविक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संन्यासी कर्म केल्यावर त्या कर्मापासून आणि कर्माच्या फळापासून असा दोहोपासूनही दूर राहतो. त्याला कर्म करण्यातच रस असतो. ते कर्म करून झालं यात त्याला समाधान असतं. त्या कर्मामुळे प्राप्ती किती झाली किंवा प्राप्ती झाली नाही तरी त्याची त्याला चिंता नसते. योगी कर्म आणि त्यापासून झालेली प्राप्ती या दोन्ही बाबतीत उदासीन असतो. कर्म करून आपलं कर्तव्य पार पाडून तो तेथून अलिप्त होऊन दूर राहतो. त्याला कर्म झाल्याचा किंवा त्यापासून होत असलेल्या फलप्राप्तीचा असा कसलाच उत्साह आणि मोह नसतो. कर्म झालं की त्याचं काम संपतं. संन्यासी कर्मात गुंतून राहत नाही. तो कर्म करून झाल्यावर कर्तव्यपूर्ती करून त्यापासून अलिप्त होतो. योगी आपलं कर्म करतो. कर्म करून झालं की त्याकडे तो मागे वळूनही पाहत नाही. कर्माच्या सुखदुःखात त्याला रस नसतो. भौतिक विश्वाशी संबंध ठेवूनच कर्म करावं लागतं. एरवी कर्म करणं शक्य नसतं. संन्यासी या विश्वाशी नातं जोडतो, कर्म करतो, कर्तव्य पार पाडतो, मग त्यापासून अलिप्त होतो. योगी कर्म सुरू असतानाच विश्वाशी नातं न जोडता, कशात न अडकता कर्म करतो. तोही कर्तव्य पुरं करतो. संन्यासी हा सर्व काही करतो. त्याच्या केवळ उपस्थितीने सर्व काही घडते आणि आपण काहीही केलं नाही असा वागतो. योगी आपण काहीही केलं नाही असा वागतो आणि आपणच सर्व काही करतो. संन्यासी विषयवस्तूंचा निरपेक्षपणे कर्मासाठी वापर करतो. तो त्या विषयवस्तूत रममाण होत नाही, गुरफटून राहत नाही. विषयवस्तूंचा वापर करण्यासाठी कर्म करत नाही. योगी विषयवस्तूंचा त्याग करून प्राप्त कर्मासाठी वापर करतो. विषयवस्तू या साधना हत्यार आहेत ही जाण ठेवून तो त्या वापरतो. त्याचा वापर करून झाला की त्या विषयवस्तूत आसक्ती, रुची ठेवत नाही. त्यापासून अलिप्त होतो. भगवंत श्रींनी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म कर्मफळाची इच्छा न ठेवता करावं असं सांगितलं आहे. यापासून बोध घ्यायचा आहे. कर्मफळाची अपेक्षा ठेवल्यावर त्याची हळूहळू आसक्ती वाढत जाते आणि अमुकच मोबदला मिळाला तरच कर्म करीन अशी अपप्रवृत्ती होते. शेवटी हे विनाशाला कारणीभूत होते. कारण मोबदला किती घ्यावा याचं तारतम्य राहत नाही. कोठे थांबावं ते समजत नाही. एकतर काम मिळेनासं होतं किंवा भरपूर पैसा मिळतो आणि तो व्यसनी बनवतो, रिपूंच्या आहारी नेतो. कर्माचं फळ भौतिक असतं, जड असतं. भौतिक कर्मफळ भोग वाढवणारे असतात. जड फळ जड देहाशी नातं जोडतं, सूक्ष्म आत्म्याशी नव्हे. भौतिक किंवा जड अशा सुकृताच्या कर्मफळाने देवयोनी प्राप्त होईल, पण मुक्ती मिळणार नाही. मुक्तीसाठी कर्मफळ त्यागूनच कर्म करावं लागतं. अर्जुन कर्तव्य सोडून अग्निविरहित कंदमुळं खाऊन अरण्यात जाऊन संन्यास घेऊ इच्छित आहे. पण लक्षात ठेवावे की स्वधर्माने स्वकर्म केल्याने भोग निर्माण होत नाहीत. ते न केल्याने भोग निर्माण होतात. कर्माच्या फळाच्या आसक्तीने भोग निर्माण होतात. संन्यासी आणि योगी समाजात राहूनच कर्तव्य कर्म करतात. नरजन्मात देहाला महत्त्व नाही. त्या देहाने केलेल्या कर्माला महत्त्व आहे. कर्म करण्यासाठीच देह आहे, देहासाठी कर्म नाही. कर्माचं फळ मिळून त्याचे भोग भोगावे लागू नयेत म्हणून कोणी कर्मच न करण्याची युक्ती करील. असे करण्याने काहीही फायदा होत नाही. कारण संचित भोग हे या जन्मी भोगूनच संपवावे लागतात. ते कर्म करूनच उपभोगले जातात. तेव्हा प्राप्त कर्म टळत नाही. आसक्तीचा केवळ बाह्यातकारी त्याग करून काहीही उपयोग होत नाही. हा दिखाऊपणा झाला. आसक्ती अंतःकरणापासून त्याग करून तसेच त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण केले पाहिजे. तरच भोग निर्माण होणार नाही. हरिओम.